सभापती महोदय, त्र्याण्णवच्या सूचना आहे. काय प्रसाद लाड आपलं सूचना पुकारले 93चे. मी आपलं काय म्हणणं आहे? महत्वाच्या विषयावर आहे, अतिशय महत्वाच्या विषयावर आहे सभापती महोदय. सभापती महोदय हा विषय हा मुंबईचा बोला विषय ना. सभापती महोदय आपण मला बोलायला दिल्याबद्दल आपला धन्यवाद मानतो. ज्या पद्धतीमध्ये सभागृहामध्ये कुणाल कामराचा जो विषय आला त्याला वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, तो विषय अतिशय चुकीच्या पद्धतीत होता. सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला, एक कॉमेडियन स्वतःच्या पद्धतीने अशा प्रकारे वागू शकत नाही. माजी सभापती महोदय याच्यावरती स्पष्टपणे दिला होता, त्याच्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं. त्याच्यावरती त्याला मला वाटतं शासनाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी हा 289 दिला होता. सभापती महोदय, कलम 120 प्रमाणे अटक करावी. माननीय नारायण राणे साहेबांना अटक केली होती. फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलल्यानंतर राणे साहेबांना अटक केली होती. महागोड लागून गेला. पण या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे. मला वाटतं सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. तो 289चा प्रस्ताव आला, त्याच्यावर मी दालनात त्याला फेटाळलेला आहे. तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली. शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कणकूड करा, 2 मिनिटांमध्ये कणकूड करा. ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे. बोला. सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे. देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय. त्यामुळे माझी मागणी आहे, ज्या पद्धतीमध्ये राणे साहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं, माझ्या समोर राणे साहेबांना अटक केली आहे. जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय. आणि हा कोण? हा फालतू कोण लागून गेला? हा फालतू कोण लागून गेला? ह्याला 120 मध्ये अटक करा. ह्याच्यावरती 227 टाका, 223 टाका. आणि सभापती महोदय, जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका. कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय, सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय, त्याला सोडायचं नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, त्याला अटक की झाली पाहिजे. सभागृह 15 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे.